शिवसेना शिंदे गट सोबत असतानाही भाजपनं त्यांचे नेते उचलले, त्यांचे नेते फोडले, त्यांच्या मतदारसंघात विरोधकांना बळ दिलं गेलं। आता नेमके हेच हाल अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे होणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय। महायुतीचा भाग असूनही भाजप दादांना अडचणीत टाकून आपली सत्ता घट्ट करण्याच्या तयारीत आहे का? शिंदे पाठोपाठ दादांची राष्ट्रवादी देखील गिळंकृत करायची, संपवायची असं भाजपचं नियोजन आहे का? काय हालचाली करतंय भाजप ज्यामुळे भाजपचं पितळ उघडं पडतंय? चला तर सविस्तर सांगतो। नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा अशी मागणी गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्याच्या भाजप नेत्यांनी केली होती आणि आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुळशी तालुक्यातील काही एनसीपी नेते अधिकारी गेल्या काही दिवसात भाजपात गेलेत आणि डॉक्टर अपूर्व हिरे माजी आमदार अजितदादांच्या राष्ट्रवादीशी जोडलेले होते, त्यांनी देखील भाजपमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये प्रवेश केलाय। ही सुरुवात होती आणि आता भाजपनं मोठा डाव टाकलाय। ज्या पुण्यामधून मागणी झाली की अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा, त्याच पुण्यामध्ये आता भाजपनं मोठी खेळी खेळायला सुरुवात केली आहे। गेल्या 3 वर्षापासून राज्यातील सगळ्या महापालिका प्रशासकाच्या अखत्यारीत आहेत। आता काही महिन्यात निवडणुका होणार आहेत महापालिकेच्या। मुंबईसारखीच महत्त्वाची असलेली पुणे महापालिका ही राष्ट्रवादी काँग्रेसचा जुना गड आहे, पण 2017 मध्ये भाजपनं इथं एकहाती सत्ता मिळवून अजित पवारांना मोठा धक्का दिला होता। आता अजित पवारांचं पुणे महापालिकेत कमबॅक होऊ नये यासाठी भाजपनं षड्यंत्र आखायला सुरुवात केली आहे। अलीकडेच पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर झाला। एकूण 41 प्रभाग, त्यात 40 प्रभाग 4 सदस्यांचे आणि एक 5 सदस्यांचा। या आराखड्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तुफान नाराजी व्यक्त केली आहे। पुण्याचे पूर्व शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि पश्चिम शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी भाजपवर स्वतःच्या फायद्याची रचना केली असा आरोप केलाय। कसबा, कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, डेक्कन, पेठ हा जो भाग आहे हे भाजपचे वाले किल्ले। या प्रभागात कुठलाही बदल केला गेला नाहीये, पण उपनगर जिथं अजितदादांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे, वडगाव, शेरी, हडपसर, लोहगाव, वाघोली, तिथं प्रभाग मोठे करून राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजय अवघड होईल किंवा ते पराभूत होतील असा डाव भाजपनं आखलाय। अजितदादांचे विश्वासू दत्ता धनकवडे यांचा बालाजीनगर, राजीव गांधी नगर प्रभाग थेट 4-5 तुकड्यांमध्ये फोडून संपुष्टात आणला गेलाय, म्हणजे त्यांचा बालेकिल्लाच पुसून टाकण्याचा भाजपनं डाव आखलाय। धनकवडे यांनी थेट मुख्यमंत्री आणि भाजपवर हे आमचं वर्चस्व कमी करण्यासाठीचं नियोजन आहे अशी टीका केली आहे। ते उघड राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही दिसतंय। वडगाव शेरीचे माजी आमदार व राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांच्या भागात, जसं की झोपडपट्टी भाग असेल, टिंगरे नगर असेल, लोहगाव असेल, वाघोली असेल, या सगळ्या भागात या भागाचे भाजपनं तुकडे करून ते विमाननगरला जोडले आहेत। पण त्याच परिसरातील भाजपचे नेते जगदीश मुळीक यांचा कल्याण नगर मात्र तसाच्या तसा ठेवण्यात आला आहे, म्हणजे भाजपचा गड अबाधित ठेवायचा आणि दादांच्या लोकांची ताकद कमी करायची असा प्लॅन पुण्यात भाजपने आखलाय, स्पष्ट दिसतंय। हडपसर विधानसभा हा राष्ट्रवादीचा गड, पण इथचे प्रभाग असे रचले गेलेत की इच्छुकांची गळचिपी होईल। कोंडवा, खुर्द, कौसरबाग या प्रभागात एकाच वेळी नंदा लोणकर असेल, रईस सुंडके असतील, प्रसाद बाबर असतील, असे अनेक इच्छुक आहेत, म्हणजे उमेदवारीसाठी अंतर्गत संघर्ष होणार हे स्पष्ट आहे। त्याचप्रमाणे मुंडवा कोरेगाव पार्क असेल, मगरपट्टा असेल, तो एकत्र करून राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांच्याही कार्यकर्त्यांची कोंडी केली गेली आहे, म्हणजे आपसात तुम्ही भांडत बसा आणि आमचा विजयी पताका आम्ही आरामात फडकवू। आणि पुण्यात शिंदे गटाचं फारसं वर्चस्व नाही आहे, तरीही भाजपच्या पाठिंब्यानं त्यांच्यासाठी सोयीचे बदल केले गेले आहेत। आंबेगाव, कात्रज हा प्रभाग 5 सदस्यांचा करून नमेश बाबर यांच्यासाठी सोय केली गेली। महमदवाडी, उंदरी प्रभागही शिवसेना शिंदे गटाच्या नाना भानगिरे यांना अनुकूल झालाय, म्हणजे भाजप दादांच्या बाजूने राजकारण करतंय। हे जे गेल्या काही दिवसात बोललं गेलं त्याला उत्तर म्हणून आता दादांची कोंडी करून शिंदेंना खुश करण्याचा प्रयत्न आहे का असा देखील प्रश्न आहे। आणि यात शिंदे व दादा यांच्या पक्षात वाद होऊन भाजपला फायदा असा देखील डाव असू शकतो। एकंदरीत भाजपने शिंदे गटाला टिकवून ठेवण्यासाठी थोडीशी सोय केली आहे, पण खरी मोहीम अजितदादांच्या राष्ट्रवादीला कमकुवत करण्याची आहे, संपवण्याची आहे असं दिसतंय। प्रभाग रचनेतूनच दादांच्या विश्वासूंच्या गडाला फोडण्यात आलंय, उमेदवारांची ताकद कमी करण्यात आली आणि राष्ट्रवादीला राष्ट्रवादी विरुद्ध उभं करण्याचं गणित रचलं गेलंय।
तर मंडळी, जसं शिंदे गटाच्या नेत्यांना हळूहळू गिळताय भाजप, तसंच अजितदादांच्या राष्ट्रवादीलाही भाजप गिळंकृत करणार आहे का? महायुतीत असूनही पुण्यातून दादांचा गेम करण्याचा हा डाव, हा खेळ आहे का भाजपचा? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.